हे पहा, ज्यांना लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया पण भेटला नव्हता फक्त त्यांनाच पैसे वाटप सुरू झालेले आहे। आता तुमचा प्रश्न असेल तर आता आम्हाला कधी पैसे भेटणार? आम्हाला पहिले पैसे भेटलेले आहेत 7,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत भेटलेले आहेत। आता वाटप कोणाला सुरू झालेले आहे? ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही फक्त त्यांनाच वाटप आता सुरू झालेले आहे। ज्यांना पहिले पैसेच भेटले नाही, एक पण हप्ता भेटला नाही, फक्त त्यांनाच पैसे वाटप सुरू झालेले आहे। राईट। आता तुम्हाला जरी 7,500 रुपये 7,500 रुपये पहिले भेटले असतील तर आता तुम्हाला डिसेंबर हप्ता भेटणार आहे। तो डिसेंबर हप्ता तुमच्या खात्यात कसा जमा होणार आहे आणि कोणाकोणाच्या खात्यात तो जमा होणार आहे आणि कधीपासून तो जमा होत आहे त्याची ओरिजिनल अपडेट आलेली आहे। बघा, अनेक महिलांच्या खात्यात आता डिसेंबर हप्ता जो आहे, मग तो 2100 असो किंवा 1500 असो, तो कोणता हप्ता आहे त्याची डायरेक्टली माहिती आलेली आहे। 2100 जमा होत आहे की 1500 जमा होत आहे त्याबद्दल तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती मिळणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे याची तुम्हाला ओरिजिनल अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती तुम्हाला मिळणार आहे। तसेच दोन आपत्तीबद्दल पण सर्वात मोठी अपडेट आलेली आहे, ती अपडेट पण आपण समजून घेणार आहोत। आणि अर्जाची जी काही छाननी आहे, तपासणी आहे, ती किती महिलांची छाननी सुरू आहे आणि कोण त्यामधून अपात्र होत आहे त्याची पण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय दमदार आहे। एक महत्त्वाची माहिती, जो डिसेंबरचा हप्ता आहे, आता ज्यांना 1 रुपया पण भेटला नाही त्यांना तर पैसे वाटप सुरू झालेले आहे, त्यांना तर 100% पैसे भेटणारच आहेत। परंतु ज्यांना पहिले पैसे भेटले परंतु अजूनपर्यंत या महिन्याचा डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यात जरी जमा झालेला नसेल तर तो आता तुमच्या खात्यात देखील जमा होत आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे तो हप्ता ते पण तुम्हाला सांगतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। फक्त सर्वांनी या व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही अपडेट येत आहे आणि जी पण छोटी असो किंवा मोठी अपडेट असो, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगत आहे। आता बघा, माझ्याकडे जी माहिती आली ती तुमच्यापर्यंत मी डायरेक्टली पोहोचवतो व्हिडिओच्या माध्यमातून। तुम्ही डेली आपण जे व्हिडिओ बनवतो, मी जे व्हिडिओ बनवतो ते तुम्ही सर्व बघतात, डेली बघतात आणि संपूर्ण ॲनालिसिस करून मी तुम्हाला माहिती सांगत असतो। हे बघा, आता 2 आपत्तीबद्दल पण माहिती आलेली आहे। 2 आपत्ती जरी तुम्हाला असतील तर त्याबद्दल काय नवीन निर्णय समोर आलेला आहे, काय नवीन माहिती समोर आलेली आहे, चला आता आपण संपूर्ण जाणून घेऊया। हे बघा, नितेश राणे म्हणाले, हे बघा नितेश राणे साहेबांनी काय म्हटलेलं आहे त्याबद्दल माहिती बघा। हे पहा, नितेश राणे साहेब म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि विनंती करणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत बदल करावा। या योजनेतून आदिवासी बांधवांना सूट द्या आणि 2 अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या, असे निकष या योजनेत टाका, असे वक्तव्य जे आहे ते नितेश राणे यांनी केलं आहे। बघा, नितेश राणे साहेब काय म्हणत आहे, मुख्यमंत्री साहेबांची मी भेट घेईल असं ते म्हणत आहे आणि यामध्ये फक्त आदिवासी बांधवांना सूट द्या, आदिवासी महिलांना सूट द्या पूर्णपणे, असं यामध्ये विधान त्यांनी केलेलं आहे। आणि फक्त ज्यांना 2 अपत्य आहेत, 2 अपत्य असणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ द्या, असं देखील त्यांनी इथे म्हटलेलं आहे आणि असे बदल या योजनेत करा, असं नितेश राणे साहेब म्हणत आहे। बघा, आता नितेश राणे साहेब हे म्हणत आहे परंतु याबद्दल अजून निर्णय झालेला नाही आणि होईल की नाही याबद्दल अजून काही स्पष्ट नाही। नाहीतर तुम्ही म्हणाल की 2 अपत्य चालणार नाही, 2 अपत्य चालणार नाही, अजून त्याबद्दल कुठलाही निर्णय झालेला नाही। जरी तसा निर्णय झाला तर त्याचा काय येईल, GR येईल। आलं लक्षात? जरी निर्णय झाला तर त्याचा GR येईल। आता सध्या तरी तुम्ही कुठलंच टेन्शन घेऊ नका। आता नितेश राणे साहेबांनी जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांनी फक्त एक माहिती दिली आहे, तसा निर्णय अजून झालेला नाही। आता ते पहिले मुख्यमंत्री साहेबांची भेट घेणार आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेणार आहेत। जरी तसा निर्णय झाला तर 100% त्याचा GR येईल। मग जरी निर्णय झाला तर अजून हे निर्णय वगैरे काहीच झालेलं नाही या संदर्भात। आलं तुमच्या लक्षात? चला पुढील अपडेट बघा। आता मिळालेल्या माहितीनुसार
विभागाला फसव्या लाभार्थीबाबत 200हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या. 200हून ज्या महिला आहेत, 200 फसव्या ज्या तक्रारी समोर आलेल्या आहेत लाभार्थींबाबत, ह्या 200हून अधिक तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. ज्यानंतर राज्यात मंजूर झालेल्या एकूण 2.5 कोटी अर्जापैकी 1% 2.5 लाख अर्जाची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. बघा, 2.5 लाख अर्जांची जी तपासणी आहे ती होणार आहे. या व्यापक पडताळणीसाठी 2 ते 3 महिने लागतील अशी अपेक्षा आहे. पडताळणी मोहिमेचा उद्देश पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हे आहे. एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची स्पष्ट कल्पना येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बघा, आता ज्यांनी चुकीची माहिती भरलेली आहे, जे खोटे कागदपत्र खोटे दस्तावेज देऊन लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेत आहेत, अशा महिलांना यातून रद्द केलं जाणार आहे. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे जरी तुम्ही बरोबर फॉर्म भरला आहे, तुमची काहीच अडचण नाही, तर तुम्हाला पैसे भेटतील. ज्यांनी यामध्ये चुकीची कागदपत्रे टाकलेली आहेत किंवा शासनाची फसवणूक करून चुकीची माहिती त्यामध्ये भरून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील, तर अशाच महिला फक्त अपात्र होतील. आलं तुमच्या लक्षात? आणि हे पहिले पण तसंच होतं आणि आता पण तसंच असणार आहे. कारण पहिले पण जेव्हा फॉर्म भरताना निकष दिले होते, जर त्या निकषात तुम्ही बसले तरच तुम्हाला पैसे, जर निकषात बसत नाही तर पैसे नाही, असं होतं. तसंच सेम असणार आहे. काही टेन्शन घेण्यासारखं यामध्ये दुसरं काही नाही. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळी सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता. बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबरमधील रकमेचे वितरण होईल. महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे. या सूचनानंतर GR जारी केला जाईल. हे बघा, GR जारी केला जाईल. वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरित केली जाईल की नाही याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल. त्यानंतर एक GR जारी केला जाईल. शिवाय हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावे लागेल. बघा, माहिती अशी मिळत आहे की आता जे बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री असतील त्यानंतर निर्णय घेतील आणि मग तुम्हाला वाढीव हप्ता द्यायचा की नाही, म्हणजे तुम्हाला 1500 द्यायचे की 2100 रुपये द्यायचे याबद्दल फायनल निर्णय होणार आहे. आता नीटपणे समजून घ्या. जी माहिती मी तुम्हाला दिली की कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे भेटणार आहेत त्याबद्दल माहिती बघा आणि कधी भेटणार आहेत. आता एक महत्त्वाची ही सर्वात मोठी अपडेट आहे, ही अपडेट पण समजून घ्या. हे पहा, लाडकी बहीण योजनेबद्दल अफवा पसरण्याचं जे काम आहे ते सुरू आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या अफवा बघत असाल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे बदल झाले ते बदल झाले, परंतु कुठलेच बदल झालेले नाहीत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. पहिले आलं तुमच्या लक्षात? कुठलाच बदल झालेला नाही यामध्ये. ओके, बघा, मुळात या योजनेच्या निकषात कोणतेही बदल झालेले नाहीत. हे बघा, इथे देखील स्पष्ट सांगण्यात आलं की यामध्ये कुठलेच बदल झालेले नाहीत. डिसेंबरचे पैसे लवकरच खात्यात जमा होतील असा खुलासा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. ही महत्त्वाची माहिती आहे. डिसेंबरचे पैसे कधी तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ते लवकरच सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे लवकरच तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पडणार आहेत असं भाजप नेते यांच्याकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अचानक तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होतील आणि मग ते 1500 असो किंवा 2100 असो, एक रक्कम तुमच्या खात्यात जमा होणारच आहे. ओके, याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोणी? भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झालेली आहे, तसेच मंत्रिमंडळ विस्तार आणि ऑपरेशन लोटस बाबतीतही त्यांनी भाष्य केलं आहे. ठीक आहे, त्यांनी चर्चा केलेली आहे मुख्यमंत्री साहेबांसोबत सुधीर मुनगंटीवार साहेबांनी, आणि लवकरच आता यावरती तोडगा निघणार आहे आणि पटापट ज्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता टाकायचा आहे त्यांच्या खात्यात आता डिसेंबरचा हप्ता पडणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुमचं आधार कार्ड, जे आधार कार्ड आहे तुमचं ते बँकेला जरी लिंक असेल, हे बघा, आधार प्लस बँक, म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक कुठलं पण असू द्या तुमचं, त्याशी काही घेणदेण नाही. तुमचं फक्त आधार कार्ड हे बँकेशी लिंक पाहिजे बस. लिंक जरी असेल तर तुमच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत डिसेंबरचे. आता ते 2-3 दिवसात पडणार आहेत असं भाजप नेते यांच्याकडून सांगण्यात येत आहे. लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे. बघू आता कितीक दिवसात पैसे खात्यात जमा होतात. हे पहा, ते फक्त एवढीच माहिती देत आहेत की लवकरच खात्यात पैसे जमा होतील, परंतु त्यांनी डायरेक्ट तारीख द्यायला पाहिजे होती की या तारखेला लाडक्या बहीण
योजनेचे जे काही आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला आम्ही टाकू, या दिवशी आम्ही टाकू, असं त्यांनी फिक्स तारीख द्यायला पाहिजे. परंतु ते फक्त एवढंच सांगत आहे की लवकरच टाकू. ठीक आहे, बघू आता त्यांनी जसं सांगितलं आहे तसं आपल्याला बघावं लागणार आहे. आता ते म्हणत आहे की लवकरच टाकू, बघू आता अजून 2-3 दिवस बघू, वाट बघू. परंतु 100% पैसे टाकणारच आहेत, कारण मुख्यमंत्री साहेब फडणवीस आणि उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे. त्यामुळे 100% लाडक्या बहिणींना पैसे भेटणारच आहेत, काही टेन्शन घेण्यासारखं नाही. ओके, आलं तुमच्या लक्षात. आज आलेल्या टॉप अपडेट होत्या, ज्या महत्त्वाच्या चर्चा रंगल्या होत्या, ज्या महत्त्वाच्या अपडेट नोटिफिकेशन होत्या, त्या संपूर्ण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.